शाळेतील मुलींना विवस्त्र करत तपासणी करण्यात आली। शहापूरच्या आरएस दमानिया शाळेतील हा धक्कादायक आणि लज्जास्पद प्रकार। पाळी आल्याच्या संशयाने मुलींना चक्क विवस्त्र केलं। संतप्त पालकांनी मुख्याध्यापकांना घेराव घातला। जोपर्यंत मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत जाणार नाही अशी भूमिका पालकांनी घेतली। हे सर्व पालक शहापूर पोलीस ठाण्यात गेले असून मुख्याध्यापिकेला त्वरित अटक करण्याची मागणी पालकांनी केलेली आहे। आत्ताही हे कोणत्याही प्रकारची ऍक्शन घेण्याचं आम्हाला उत्तर देत नाहीये। ठीक आहे, आम्ही बघू, तुम्ही तक्रार नोंदवा एवढंच सांगतायत। मग ती मुलगी नैराश्यात जाईल, ती तिच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल किंवा तिच्याबरोबर काहीतरी वाईट घडेल, त्याच्यानंतर ऍक्शन घेणार का? आज आत्ता आम्हाला उत्तर हवं इथे, आणि त्या मॅडमचा आम्हाला राजीनामा हवाय, नाहीतर तुम्ही शाळेला कुलूप लावा। आम्ही इथून हटणार नाही, ट्रस्टीला बोलवा, आम्हाला लगेच ताबडतोब निर्णय हवाय। हे अतिशय क्रूर आहे आणि मुलींच्या आत्मसन्मानावर घाला घालणारं कृत्य आहे। मासिक पाळी आली म्हणजे काही गुन्हा नाही, पण रक्ताचे डाग आढळले म्हणून शाळेकडून ही क्रूरतेची परिसीमा गाठणं म्हणजे अतिशय लज्जास्पद अशी बाब आहे। घडलेली ही घटना केवळ अमानवी नाही तर थेट स्त्रीत्वाचा आणि विद्यार्थिनींच्या आत्मसन्मानाचा भयानक असा अपमान आहे। शाळा म्हणजे विश्वासाचं, संरक्षणाचं ठिकाण असायला हवं, पण या घटनेनंतर या विद्यार्थिनींसाठी शाळा म्हणजे भीती, लाज आणि मानसिक छळाचा अड्डा बनलाय। या घटनेबाबत संबंधित मुख्याध्यापकांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असं समजतंय। याशिवाय जे जे जबाबदार असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यायलाच हवा, यासाठी मी स्वतः सुद्धा त्याचा पाठपुरावा करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।